उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याचा आरोप असलेल्या वक्तव्यांच्या निषेधार्थ अमरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांचे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्राला जोडे मारत निषेध नोंदवलाय। तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व शहर अध्यक्ष तथा उपनगर अध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार, नगरसेवक सचिन पाटील आणि नगरसेविका सुनीता पाटील यांनी केले। यावेळी चौकात सपकाळ यांच्या निषेधांचे फलकही लावण्यात आले। आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेतृत्वाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि संबंधित वक्तव्यांबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। या आंदोलनानंतर सदाशिव पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधत पक्षाची भूमिका मांडली। या नालायक माणसाला न शोभण्यासारखं त्यांनी वक्तव्य केलेले, त्याच्याबद्दल आम्ही इथं आज त्यांच्या निषेध करण्यासाठी जमलेले अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा निषेध चालू आहे। हे नालायक माणसाला याच्या बऱ्याच चुका झाल्या आहेत। काँग्रेसने याला कसा काय अध्यक्ष ठेवले प्रदेशचा काही कळत नाही आम्हाला। काँग्रेसमध्ये सुद्धा त्याला खूप लोक शिवाय घालणारे आहेत, पण त्यांनी एका महिलेबद्दल असे उद्गार काढलेत, त्याला न शोभण्यासारखे त्यांचा आम्ही निषेध करतो। तिवसा मतदारसंघाबाबत आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीत भाजपने पत्रकार परिषद घेत त्यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले। तिवसा मतदारसंघातील उमेदवारी आणि भाजपच्या तिकीट वाटपाबाबत रवी राणा यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पक्षाची भूमिका स्पष्ट केली। यावेळी भाजपचे आमदार राजेश वानखडे, जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसळ आणि आमदार प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते। तर भाजपमधील उमेदवारींचा निर्णय हा पक्षाच्या संसदीय मंडळामार्फत घेतला जातो आणि उमेदवारी देणं किंवा तिकीट कापण्याचा अधिकार केवळ पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडेच असतो असं त्यांनी सांगितलंय। भाजपच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेबाबत पक्षाबाहेरील व्यक्तींनी दावे करणे योग्य नसल्याचं सांगत अशा वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो असंही नेत्यांनी नमूद केले। तसेच रवी राणा यांनी केलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा करत पक्षांच्या तिकीट वाटपांबाबत अंतिम निर्णय संसदीय मंडळच घेत असल्याचं भाजपच्या नेत्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी दावा केला आहे की आम्ही राजेश वानखेडे तिकीट साठी प्रयत्न केला होता, मात्र त्याच ठिकाणी दुसरीकडे तिकीट काढली। यावर किती सत्य आहे तुम्ही काय सांगा? मग तुम्हाला एक सांगतो की भारतीय जनता पार्टी हा एक तर सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि याच्यामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, प्रदेश अध्यक्ष असेल, इतर मान्यवर जे आमचे नेते आहेत ते असतात आणि ते ठरवतात तिकीट कोणाला द्यायची, कोणाला कापायची। आमचा बाहेरचा कोणताही व्यक्ती असं तिकीट कापणं किंवा तिकीटवर बोलणं हे संयुक्तिक नाही आणि बोलूसुद्धा नाही। सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो की पार्टी ठरवेल ना काय करायचं। आता प्रवीण पोटेल तिकीट द्यायची आहे, राजू भोले द्यायची आहे, दादाला तिकीट द्यायची आहे, पार्टी ठरवेल। बाहेरचा व्यक्ती कोणी ठरू शकत नाही। आणि याच्या आधीसुद्धा कोणी जर दावा करत असेल तर मी याला तिकीट दिली, मी त्याची तिकीट कापले, हाही दावा कुठं आहे? याच्यामध्ये बिलकुल भरोसा ठेवण्यासारखं नाही आहे। हा भ्रम तयार केला जातो। हा भ्रम तयार करून आमच्या भोल्या बाबड्या जे आमचे कार्यकर्ते असतात त्यांना तो संभ्रमित केला जातो आणि त्यांच्यावरती कुठेतरी एक दबाव प्रेशर करून तो संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न असतो, दुसरं काही नाही आहे। कारण भारतीय जनता पार्टी मुळात मोठी पार्टी आहे, ती काही कोणाच्या आंधळीनं पाणी देऊन पार्टी चालत नाही आमची। आणि आता इतिहास आहे ना, इतिहास आहे। तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी घरच्या शिदोऱ्या आणून ही पार्टी मोठी गेलेली पार्टी आहे। त्यामुळं तुम्हाला सांगतो की ही पार्टी कोणाच्या बोलण्यानं चालत नाही। याच्यामध्ये आमचे नेते, वरिष्ठ नेते आहेत, पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यानुसार सगळ्या गोष्टी चालतात। आणि जर कोणी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर जर कोणी बोट ठेवत असेल तर अमरावती शहरातला एकूण एक कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे एका ठिकाणी येऊन एकाच मंचावर येऊन त्याचं उत्तर देऊ शकतो आम्ही। तुम्ही पक्षश्रेष्ठीकडे एक लक्षात घ्या की पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणं इतका विषय नाही आहे, हे लक्षात घ्या। हा विषय आमचा स्थानिक लोकांचा आहे आणि इतकं मोठं नाही आहे की त्यात कोणाची तक्रार करणं। मला वाटत नाही या गोष्टी तक्रार करण्यासारखं। हे उद्या काय झालं तुम्हाला सांगतो की आमचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांना असं नाही वाटलं पाहिजे किंवा काय चाललं
हे आमचे जे नेते आहे ते नेते नाही का हा नेता आहे असं जर संभ्रम तयार नाही झाला पाहिजे, म्हणून या दृष्टिकोनातून प्रेस घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. नांदेड जिल्ह्यातील देंगलूर आग्रासाठी सुमारे महिनाभरापूर्वी दाखल झालेल्या 5 नवीन इलेक्ट्रिक बसपैकी एक बस बंद पडल्याची घटना समोर आली आहे. बिघाड झालेल्या बसला ट्रॅक्टरला बांधून डेपोकडे ओढत नेण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर या घटनेची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बस देंगलूर आगारात दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र अल्पावधीतच एका बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आल्याने बसच्या गुणवत्तेबाबत आणि देखभाल व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान संबंधित बसमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, तसेच ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने डेपोकडे का हलवावी लागली, याबाबत देंगलूर आगार प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या स्पष्टीकरणाकडे आता प्रवासी आणि नागरिकांचं लक्ष लागलंय. सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची बाळगणूक आणि विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कार्यवाही केली आहे. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी फाटा, खरसुंडी आणि आटपाडी परिसरात राबवण्यात आलेल्या या कार्यवाहीत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 11 देशी बनावटीची पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन आणि अन्य साहित्य असा सुमारे 7,62,000 रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे नेलकरंजी फाटा परिसरात सापळा रचून प्रथम एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर चौकशीच्या आधारे पुढील कार्यवाही करत आणखी 2घांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पांजी या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या संशयितांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर अवैध शस्त्रसाठ्यांचे जाळे आणि त्यामागील इतर संबंधांचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली, ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आधाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे, त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पारदेवी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दयनीय अवस्था समोर आली आहे. शाळेतील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत ग्रामस्थ आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वर्गखोल्यांची अपुरी संख्या असल्यामुळे एका वर्गात तब्बल 60 ते 70 विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण घ्यावे लागत असल्याचा दावा करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे शाळेचे छत गळत असल्याने वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय. जागेअभावी विद्यार्थ्यांना वरंढ्यात पोषण आहार करावा लागत असल्याचंही सांगितलं जात आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक वातावरणाचा प्रश्न निर्माण झाल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही आवश्यक उपाययोजना झाल्याचा नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. शाळेची तातडीने दुरुस्ती करून नवीन वर्गखोल्या उभाराव्यात, अन्यथा 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आता या मागण्यांवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागलंय. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आज काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अजित पवारांना न्याय कधी मिळणार
अशा आशयाचे फलक हातात घेत घोषणाबाजी केली आहे। या आंदोलनाची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण घटनास्थळी पोहोचले। यावेळी आंदोलक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना समज देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यालयाबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित पक्षाकडून पुढील प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। समोर यावी। आम्ही वारंवार सीबीआय असेल, CID असेल, ज्या ज्या यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा, त्यांच्या पाठीशी आमचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सातत्यानं फॉलोअप घेत आहेत। परंतु ज्या दिवसापासून काँग्रेस वहिनीवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, त्यानंतर त्यांनी भावनिक मुद्दा घेऊन जाणीवपूर्वक राजकारण करण्याचं काम केलेलं आहे। आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस गुंगीगुड्या म्हणून वहिनीला हिनवलं गेलं, जबाब विचारायसाठी गेलेलो, आम्ही गांधीगिरीनं आंदोलन केलं, तर आज या ठिकाणी येऊन जाणीवपूर्वक दादाच्या नावावरती राजकारण करतात। आम्ही आमच्या पक्षाचं सर्वस्व गमावलंय, आमचा नेता गमावलेला आहे, आम्ही त्या दुःखात आहोत आणि या दुःखाचं त्यांनी राजकारण करावं। काँग्रेसला इतके वाईट दिवस आलेत की लोक पाठवून ह्या गोष्टीचं राजकारण करताय। अरे राजकारणासाठी अनेक मुद्दे आहेत, तुम्ही अजितदादाच्या नावाचं राजकारण करताय। तुम्हाला एवढे वाईट दिवस आलेत। आमची महाराष्ट्रातल्या माणसाची प्रत्येकाची भूमिका आहे की अजितदादाबद्दलची जी काही चौकशी आहे त्याचा अहवाल लवकरात लवकर यावा। त्या ठिकाणी आमचे सर्व नेते वहिनीसहित सगळेजण त्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत। त्याची सत्यता महाराष्ट्राच्या जनतेसमोर लवकरच येणार आहे। घात की अपघात लवकरच कळेल, परंतु त्या गोष्टीचं राजकारण करणे इतकं वाईट दिवस काँग्रेसवर ह्याचं वाईट वाटतंय। हे इथं येऊन जी काही स्टंटबाजी त्यांनी केली आहे, आम्ही आज खरं तर आमचा संयम राखला आहे, कारण अशा पद्धतीचं राजकारण काँग्रेसने करू नये। काँग्रेसच्या नेत्याला आम्ही संयमानं सांगतोय, पुढच्या वेळी आलं तर आम्ही जशा तसं उत्तर मात्र त्यांना देऊ। त्यांनी असंही प्रश्न उपस्थित केलाय की अजित पवार यांच्या संदर्भात इतकं रक्त थंड का पडलंय? आम्ही सातत्यानं आम्ही सत्तेत आहोत, आम्ही रस्त्यावर नाही, आम्ही प्रशासनाकडे जाऊन त्याची चौकशी करू ना। आम्ही सत्तेतली लोकच आंदोलन करेल, लोक काय म्हणतील? हे सत्तेत आंदोलन करतायत। आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, देशाच्या गृहमंत्र्याला याबाबत वारंवार भेटतोय। हे काय आम्ही कॅमेरे घेऊन जाऊन नाही भेटत, आम्हाला याचं राजकारण नाही करायचं, आम्हाला या गोष्टीची सत्य बाजू समोर आणायची आहे, म्हणून आम्ही करतोय। आम्हाला अजितदादा राजकारणाचा विषय नाही, आमच्यासाठी अजितदादा आमच्यासाठी अस्मितेचा विषय आहे, अजितदादा आमच्या जीवाभावाचा विषय आहे। या लोकांनी जर अशा पद्धतीचं राजकारण केलं तर यांना जशाच तसं मात्र उत्तर नक्की देऊ। सुरुवातीला सुनेत्रा पवार आणि आता अजित पवार यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले बघायला मिळते काँग्रेस। हे काँग्रेस आहे, ह्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत। हे विरोधक म्हणून या महाराष्ट्रामध्ये सबसेल फेल झालेले आहेत। ह्यांना फक्त अशा मुद्दे चर्चेत आणून ह्यांना कुठेतरी चर्चेत राहण्याचा केविलवाना प्रयत्न काँग्रेसकडनं करते। आज काँग्रेसनं नीच मानसिकता या ठिकाणी दाखवली की आपली या ठिकाणी लोक पाठवून कशा पद्धतीनं अजितदादाबद्दलचं सहानुभूती मिळवत आहे। तुम्ही इथे येण्यापेक्षा चला ना, कुठं चालायच्या तिथं, तुम्हाला दाखवतो काय चौकशी चालू आहे ते। अजितदादाच्या नावावरती तुम्ही अशा पद्धतीचं एवढ्या खालच्या पातळीला येत आहे, म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला एवढी वाईट वेळ आली तुमच्यावरती। संवेदनशील मुद्द्याचं राजकारण होतंय, 100% संवेदनशीलचं आणि आमच्या अस्मितेचं राजकारण करतायत ते। अजितदादा विषय राजकारणाचा नाही, विजय अस्मितेचा आहे, आमच्या अस्मितेचं राजकारण करतायत। आणि असं जर करायला लागले तर मग आम्ही फक्त काँग्रेस कार्यकर्त्यावरती गांधीगिरीनं आंदोलनाला गेलो होतो, पुढच्या वेळी वेगळ्या पद्धतीने जावं लागेल। पण सूरजची एकूण जर बघितलं तर सॉफ्ट टार्गेट वारंवार राष्ट्रवादी होतं असं वाटतं तुम्हाला? जाणीवपूर्वक त्यांना असं वाटतंय अजितदादाच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक वेगळी पोकळी निर्माण झाली आणि त्या पोकळीमुळं कुठंतरी ही जागा आपण याच्यावरती कब्जा करावा अशा पद्धतीची भावना, ही राजकारणातली निर्माण झालेली पोकळी, ह्याच्यावरती आपण हा वोट बँक किंवा आपण या पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याकडे कसे ओढावे यासाठी त्यांचा प्रयत्न असावा। पण राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा अजितदादांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे, तो कुठेही हलणार नाही। वाईट काळात वहिनीच्या सोबत कायमस्वरूपी राहील। तुम्ही काँग्रेस कार्यालयावर गेला होता, गांधी भवन मध्ये गेला होता, त्याची ही परतफेड म्हणून कार्यकर्ते म्हणत होते? नाही, परतफेड नाही, आम्ही जबाब विचारला गेलो। आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली होती म्हणून आम्ही जबाब विचारला गेलो। हे काय कशासाठी आले तिथं? अजितदादांचा न्याय मिळावा म्हणून। अरे तुम्ही दादाच्या नावानं राजकारण करताय, लाजा वाटू द्या। ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी, काँग्रेस कोण आहे? आम्ही त्यांच्या सोबत कित्येक वर्ष काम केलेले,
तुम्हाला एवढ्या वाईट वेळ यावी तुमच्यावरती? आम्ही काँग्रेसच्या याच्यावर काही काट्यालाट्या घेऊन नव्हतो गेलो, जबाब विचारला गेलो. ही तुमची इंदिरा गांधीजीची, सोनिया गांधीजीची, प्रियंका गांधीजीची ही काँग्रेस आहे? स्त्रियांना गुडिया म्हणून ही नव्हताय तुम्ही? हे विचारायला गेलो होतो आम्ही. काय तिथे जाऊन खुर्च्या तोडल्या, गोंधळ घातला? इंदिरा गांधीजींच्या नावाने घोषणा दिल्या तिथे जाऊन आम्ही. पण तुमच्यावरती इतकी वाईट वेळ आहे अजितदादाच्या नावानं राजकारण करण्याची. पावसाळ्यात धरणे, तलाव आणि नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत असताना अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाणं जीवावर बेतू शकतं. तर रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरातून अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गाडेश्वर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. तर या घटनेचे काही CCTV आणि प्रत्यक्षदर्शींनी टिपलेले दृश्यही समोर आलेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळील गाडेश्वर धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर प्राथमिक माहितीनुसार काही तरुण धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघांनी पाण्यात प्रवेश केला, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याचं सांगितलं जातंय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली. त्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेची काही CCTV आणि प्रत्यक्षदर्शींनी चित्रित केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या दृश्यांची आणि घटनेतील सर्व बाबींची अधिकृत पडताळणी संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना धरण, तलाव आणि नदीसारख्या जलाशयामध्ये पोहताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं, तसेच धोकादायक किंवा प्रतिबंधित ठिकाणी पाण्यात उतरू नये असं आवाहन केलंय. आजच्या सांज वार्ता या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.